त्यापैकीच एक अशी गुरु कृपे विन नाही आत्मज्ञान वाहू गातो शीन साधन सहज साधन गुरु कृपा जाण जीवाचे कल्याण ते म्हणजे इतकं साधं आणि सरळ परमार्थाचा मार्ग आहे का जो कुणालाही सहजरित्या आणि साध्या सोप्यारित्या कसा या भावसागरातून पार करून घेता येईल याच्यासाठी जो काही मार्ग आहे तो मार्ग आपल्या गुरुंनी सहज आणि सोपा करून द्यावा आणि सहज आणि सोप्या मार्गाने त्या शिष्याला त्या पैलतीने न्यावं. अशा प्रकारे जो मनुष्य गुरु करताना पूर्ण शहानिशा त्याचे गुण आणि अवगुण या दोन गोष्टी बघावं. गुण आणि अवगुण कसे बघावं? ज्यावेळेस आपण एखाद्या गुरुच्या किंवा सद्गुरूच्या किंवा जो ज्ञानी आहे अशा व्यक्तीच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण स्वार्थ घेऊन जातो. कुठेही जा, कोणी जा, तुम्ही असो, मी असो किंवा आणखी कोणी असो, प्रत्येक व्यक्ती त्या भगवंतापर्यंत जातो तो आपला वैयक्तिक स्वार्थ घेऊनच जातो. कारण की आपण सर्वजण जे आहे ते परमार्थिक सुरुवातीपासून नसून संसार प्रपंचातूनच या मार्गाकडे वळत असतो. तर ज्यावेळेस आपण स्वार्थ घेऊन त्या ज्ञानीपुरुषाकडे सद्गुरूकडे जातो त्यावेळेस स्वार्थ तर आपला असतोच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण त्यांच्याकडे जातो त्या सद्गुरूचे किंवा ज्ञानी पुरुषाचे गुण आणि अवगुण हे दोन्ही आपण तपासा. म्हणजे काय, आपण एखाद्या अशा ठिकाणी गेलो कधी तो खूप मोठं प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, मोठा उत्सव चालू आहे, बरोबर की नाही, आणि त्या ठिकाणी जो काही मोठा सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये बरेच ज्ञानदानाचं कार्य चालू असतं. त्या ज्ञानदानामध्ये आपण बघतो बरेच ज्ञानी विद्वान असे लोक असतात. त्यापैकी आपल्याला कोणी ना कोणी असा मनाला भावतो, काय त्या बाबाचं कीर्तन, काय त्या बाबाचं प्रवचन होता, काय त्यांची वाणी, काय त्यांचं वचन, काय त्यांचं कीर्तन, की अक्षरशः खूप एकदम ज्ञानी पुरुष आहे असं आपल्याला बरोबर आहे की असं वाटतं. असाच आपल्याला काहीतरी गुरु करावून घ्यावा का जो आपल्याला इतकं ज्ञान देऊ की आपल्या त्या ज्ञानाच्या जोरावरती त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. बरोबर आहे, प्रत्येकाचे विचार हेच असतात. पण असं करता वेळेस ज्यावेळेस आपण त्यांच्या सानिध्यात जातो आणि जावा ज्याला आपल्याला गुरु करावं वाटतं अशा गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन त्यांच्या सोबत कसा सहवास करता येईल हे आधी आपण शिकून घ्या आणि त्यांच्या सोबत सहवास करा. सहवास करत असताना आपल्याला त्यांचे गुण किंवा अवगुण आणखी काय गोष्टी असेल नसेल त्या आपल्याला निदर्शनास येतात. बरोबर आहे. आणि त्या निदर्शनास आल्यावर मग तो आपल्या गुरुपदासाठी योग्य आहे का नाही हे आपण ठरवा. ते ठरवत असताना जर आपल्याला फक्त गुणच दिसले काय हरकत नाही. असं नाही आपण त्यांची परीक्षा घेणार आहे, आपण त्यांचे गुण पाहणार आहे, आपण त्यांचे अवगुण पाहणार आहे, तर ते सुद्धा आपले गुण आणि अवगुण बघणार. हा जो कोणी माझ्याकडे आलेला शिष्य साधक आहे हा माझा शिष्य होण्यायोग्य आहे किंवा नाही, बरोबर. तर ते पण पाहतील का, कारण की एखाद्या लेकराच्या माग बापाचं नाव लागलेलं असतं, बरोबर. आपण कोणाचे नाव विचारलं तर पहिले त्याचं नाव, नंतर त्याच्या बापाचं नाव आणि मग आडनाव, तिन्हीचा संचय करूनच आपण आपले उद्गार करतो, आपलं नाव सांगतो. त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, हा पोरगा कोणाचा, या पोराचं कुळ काय. काही वेळेस आपण जातीभेद जे वर्ण निर्माण झाले ते पण आपण आडनावावरून कधी ठरवत असतो, पण बरेच तफावत होतात त्याच्यामध्ये. पण बरेच आडनाव आता बऱ्याच प्रकारे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीभेदामध्ये मानले येतात, त्याच्यामुळे हा विषय वेगळा. तर त्या बापाचं नाव त्याच्या मागे लागलेलं असतं म्हणून ते गुरु सुद्धा एखादा शिष्य करता वेळेस ते सुद्धा त्याची परीक्षा घेतात. कायला आपण आपलं शिष्य करून घ्यायचंय तर हा आपल्या शिष्य होण्यायोग्य आहे किंवा नाही हे पण तपासून.
म्हणजे काय झालं, तिथे शिष्याने गुरुची परीक्षा घेतली. कशा स्वरूपात घेतली, शिष्य होण्याच्या अगोदर. त्यावेळेस तो शिष्य नव्हतो, म्हणून शिष्य हा शब्द तिथे येत नाही, करण्याच्या अगोदर. आणि जो कोणी गुरु आहे तो त्या व्यक्तीची परीक्षा घेतो. आणि दोघांचं ज्यावेळेस संगनमत होतं की हा शिष्य करणे योग्य आहे आणि त्यालाही वाटतं की हा गुरु करणे योग्य आहे, म्हणजे काय, दोघांचा परिचय इतका घट्ट होतो की त्याला गुरुला शिष्याबद्दलची पूर्ण माहिती होते आणि शिष्याला गुरुबद्दलची पूर्ण माहिती असते. आणि ते गुरु आणि शिष्याचं नातं हे त्या शिष्याला मोक्षपर्यंत नेतं, म्हणजे अनंताच्या भेटाला. अनंत म्हणजे तो भगवंत, त्या भगवंताच्या भेटीपर्यंत तो त्या शिष्याला मार्ग दाखवतो. आता पुढचं जे शिष्याचं कार्य आहे, गुरुचं कार्य आहे, हे खूप मोठं आहे. पण थोडक्यात गुरु कसा करावा याबद्दलच जे काही मार्गदर्शन मला भेटलं आणि माझ्या अनुभवातून जे काही माझ्या बुद्धीला येत असतं ते मी प्रत्येक प्रवचनामध्ये सुरुवातीला हा विषय मांडत असतो. म्हणून आजच्याही प्रवचनामध्ये मी हा विषय तुमच्या समोर ठेवला. त्यानंतर आमचे गुरु माऊली यांनी जे काही लिखाण केलेलं आहे थोडं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे प्रवचन रूपामध्ये. खरंच हा गुरुपौर्णिमेचा हा एक कार्यक्रम, दत्तांचा जन्म कसा झाला काय, हा सर्वांना माहितीच आहे. त्रिगुणात्मक ते तीन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं तिघांचं संगनमत एक रूप म्हणजे श्री गुरु दत्तात्रय. म्हणजे रज तम आणि सत्व असे तीन गुण आहे. त्याच्यामुळे त्या तीन गुणातले हे तिघ जण, रजगुणातले ब्रह्मा, सत्वगुणातले विष्णू आणि तमगुणातले महेश्वर, अशा तिघांचा मिळून हे गुरु दत्तात्रयांचा अवतार माता अनुसया आणि अत्रि ऋषी यांच्या पोटी जन्माला आले. कलियुगात मनुष्य जन्माचे सुख आणि दुःख कसे असते याबद्दलच आज प्रवचनाचा विषय थोडक्यात आपण घेतलेला आहे. कलियुगामध्ये मनुष्य जन्म कलित, मनुष्य दुःख सुख समाधान नाही. मग मरेपर्यंत कसे जगावे, पंचकर्ण पिंड ब्रह्मांड अवर्ण साक्षतो आपण एकला. जीव शिव येणे झाले एक रीती. म्हणजे काय, जीव शिव कोण्या रीती होतात ही पिंड रचना अवर्ण यांच्या बद्दलचे ज्ञान अवगत करून घेण्यासाठी ब्रह्मज्ञानी गुरु किल्ली अवगत असायला पाहिजे. कलियुगामध्ये मनुष्य म्हणजे जो 84 लाख योनी फिरून आपल्याला जन्म भेटला तो मनुष्य जन्म. 84 लाख योनी फिरून 84 लाख योनीले म्हणजे 33,99,999 योनीचे जे काही भोग आहे हे पूर्ण भोग संपवून आपल्याला मनुष्य जन्मामध्ये आपल्या आलेल्या जीवनाचं म्हणजे जीव आणि शिव कसे ऐक्य होईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. म्हणजे आणि हा प्रयत्न फक्त आणि फक्त मनुष्य जन्मातच होतो. म्हणून मनुष्य जन्म हा सगळ्यात पवित्र असा मानला गेलेला आहे. तर ह्या आलेल्या संधीचं सुवर्ण कसं करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचंय. पाहिजे त्या ब्रह्मज्ञानी पर्यंत पोहोचण्यासाठी ब्रह्मज्ञानी गुरु करावा लागतो. मगच ह्या ज्ञानाची साक्षी आपण एकलाच असाव्या लागतो. म्हणजे काय, जे काही आपल्याला ज्ञान भेटलं बरोबर ते त्याला साक्षी कोण, आपण एकटा. कसं, आता समजा मी म्हणालो का नाही माझे गुरु इतके प्रबळ आहे की त्यांनी मला भगवंताचे दर्शन तर करून दिलेच, पण तो भगवंत माझ्या हृदयामध्ये आणून त्यांनी बसवला. आता तुम्ही सगळे बसलेले काय म्हणशाल, हा काय बाबा आहे. मग असं तुम्हाला झालं तर ठीक आहे, मग मला बी दाखवा, हाय की होईलच ना. पण असं होऊ शकतं का, मी माझ्या दृष्टीने बघू शकतो माझ्या गुरुच्या आशीर्वादाने, पण मी प्रत्येकाला फक्त मार्ग दाखवू शकतो का माझ्या गुरुने मला या मार्गाने चालायला लावलं, या मार्गाने गेलो मी तर मला त्या भगवंताचं दर्शन काय असेल तसं घडलं, जसं असेल तसं घडलं. ते काही शब्दात वर्णन कुणाला करू शकत नाही. म्हणजे काय, मला जो काही अनुभव आला किंवा तुम्हाला जो काही अनुभव आला याचा साक्षीदार तुम्ही फक्त एकटेच असू शकता, दुसऱ्याला हा विषय नाही. ज्याचा त्याचा अनुभव ज्याचा त्याचा त्यालाच, आणि ज्याच्या त्याचा साक्षीदार तो स्वतः, याला काही साक्ष नाही. म्हणून
या ज्ञानाला साक्षी आपण एकटच. म्हणून साधू संतांची संगत धरावी, मगच ब्रह्मज्ञानी करिता आपला मार्ग मोकळा होतो. त्यासाठी साधू आणि संतांची संगत धरा आणि आपला जो काही ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे तो मोकळा करून घ्या. म्हणून साधू संतांची संत संगत होते. अशी कास धरण्याचे योग आई वडील व पूर्वजन्माच्या पुण्य फळाने गाठी भेटी होतात. आता साधू संतांच्या गाठी भेटी कशा होतात? त्या आपल्या एक तर पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आपल्या पदरात असायलाच पाहिजे. परत दुसरा सगळ्यात महत्वाचा आई आणि वडिलांचे जे काही लहानपणीपासून आपल्याला संस्कार मिळत गेले, त्या संस्कार वृत्तीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने आपल्याला साधू आणि संतांची भेटत असते. मगच परमार्थ जोडला जातो. हा देखील परमार्थ मार्ग सोपा नाही. बघा, आई आणि वडिलांच्या पुण्याईमुळे आपल्याला काय भेटतं? साधू संतांची भेट भेटते. साधू संतांची भेट झाल्यानंतर परमार्थाचा मार्ग दिसतो, मार्ग भेटतो. आणि या मार्गावरती चालताना हा मार्ग काही सोपा नाही बाबा. हे तुम्ही जनसामान्याकडून ऐकले असेल, पण एकूण परमार्थ होत नसतो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता इथं 30 वर्षाचे, 40 वर्षाचे, 60 वर्षाचे, 10 वर्षाचे, सगळ्या वर्षाचे या ठिकाणी भक्तवृंद जमलेला आहे. प्रत्येकाचा 30-30 वर्षाचा, 40-40 वर्षाचा जो काही असेल तो अनुभव आपल्या ठिकाणी आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एवढ्या याच्यामध्ये आपण किती कीर्तन ऐकले, किती प्रवचन ऐकले, ज्याचं त्यालाच माहिती, बरोबर काय? पण फक्त ऐकून चालणार नाही. जेवढे संत महात्मा सगळे होऊन गेले, यांनी तर इथेच सांगितलं आणि आताही तेच सांगणार आणि पुढेही तेच सांगणार. ऐकून चालणार नाही. ऐकून त्याचं आचरण करा, आचरण करून त्याचा अनुभव घ्या. अनुभव झाल्यानंतर स्वतःला साक्ष भेटेल, असा त्यांचा विषय. तेव्हा परमार्थ प्रत्यक्ष करावा लागतो, मगच अनुभवाने खात्री होते. एखाद्या प्रवचनकाराने, कीर्तनकाराने सांगितलं असं असं करा, तुम्हाला असं असं होईल, नुसतं म्हटल्याने होईल का? नाही. जसं तसं सांगितलं तसं तसं आपल्याला करावं लागेल. आणि जसं जसं सांगितलं तसं तसं जर आपण केलं तर त्याचा एक एक आपल्याला प्रसंग समोर येईल. समाजाकडून येईल किंवा आपल्या घरातून येईल. पण त्या प्रसंगाला ज्यावेळेस आपण तोंड देऊ आणि त्याच्यातून बाहेर जो निघू आणि जो परमार्थाचा आनंद ज्यावेळेस तयार होईल, तो अनुभव खरा अनुभवण्यासाठी आणि अनुभव आल्यानंतरच आपल्याला खात्री होईल, हो बरं खरंच आहे. मग आपण एखाद्या वेळेस म्हणतो, खरंय बरं का, तेव्हा खरंच सांगितलं होतं, तसंच घडलं, त्याच पद्धतीच घडलं. मी सकाळी डोळे मिटून असे भजन केले, असं देवाचं स्मरण केलं, काय सांगा, खरंच ना डोळ्यासमोर लगेच माझ्या दत्त आले. पण अनुभव कोणाला देतात? त्याला. का बरं? केलं म्हणून. मग त्या प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये हजारोना लाखोनी लोक राहतात. आज इथं 100-150 जो काही समाज असेल तो असतो, प्रत्येक ठिकाणी असतो, बरोबर नाही? प्रवचनकार, कीर्तनकार, जे भगवंताचे जे सेवक आहे ते तर सांगतच राहणारे, सांगतात पण, बरोबर नाही? पण प्रत्येक जणाला हा अनुभव आहे का? प्रत्येकाचं मन वेगळं वेगळं आहे, प्रत्येकाची वृत्ती वेगळी वेगळी, त्या वृत्तीनुसार त्याला त्याचे अनुभव मिळत असतात. परमार्थ करत असताना आपत्ती संकट येत असतात. परमार्थ येण्या आधीचे ते दिवस म्हणजे संसार, याची प्रचिती व प्रायचित्त, जे संसार प्रपंचात रमले, मन त्यातून सावरण्यासाठी, वेगळे होण्यासाठीचे जे दुःख भगवंत आपल्या पाठीशी लावून दुःख देत असतात. संसार प्रपंच म्हणजेच दुःख. आणि या संसार प्रपंचामध्ये राहून माणूस सुखाचा शोध घेतोय. प्रत्येक जण, असं कोणीच नाही का जो सुखाचा क्षण शोधत नाही. प्रत्येक जण सुखाचा शोध करतोय, पण त्याला सुख काही भेटलं तरी ते क्षणिक सुख भेटत, काही काळापुरतं ते सुख राहतं आणि नंतर परत आपले बे दोन्ही 4 बे 6 पाडे सुरू होते. मरेपर्यंत हाच धंदा आहे, याच्यातून काही सुटका नाही. मग हे दुःख कोण लावतो? हा भगवंतच लावतो. का बरं? त्याचं पुढे वर्णन खूप सुरेख आहे, बघू आपण. आपल्या पाठीशी लावून भगवंत दुःख देतो. त्या संसार प्रपंचातून सावरून दूर होईपर्यंत, दुःख दरिद्री भोगून रमलेले मन परमार्थात लीन होईपर्यंत भोग भोगावेच लागतात.
त्या परमार्थामध्ये ते मन जोपर्यंत रमत नाही तोपर्यंत परत रमल्यानंतर सुद्धा, म्हणजे ज्या परमार्थामध्ये एकदा रमलं त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीला दुःख हे भोगावंच लागतं. कधीपर्यंत? जोपर्यंत तो ब्रह्मानंदी लीन होत नाही तोपर्यंत. पण संसार प्रपंच करून दुःख भोगणं वेगळं आणि परमार्थाच्या मार्गावरती चालत असताना, परमार्थाच्या वाटेवरती चालत असताना दुःख भोगणारा जो कोणी असतो त्याचं दुःख वेगळं. वेगळं म्हणजे काय? दुःख एकच सगळ्याला दिसायला, पण आंतरिक मनाचा जो भाव आहे हा ज्याचा त्याचा वेगळा आहे. भोग भोगावेच लागतात. संसार प्रपंच करताना जेव्हा मनुष्य आपल्यासाठी किंवा कुटुंबासाठी शोधत असतो, जो सुखाचा शोध घेत असतो, त्या सुखासाठी सुख वृक्षाच्या मुळापाशी दुःख बसलेले असते. त्या सुखासाठी आपण धडपड करतो, अहोरात्र कष्ट करतो. आपलं वय झालं, आपले हात दुखायला लागले, आपले पाय दुखते, आपले पूर्ण शरीर जर झालं तरी आपण त्या सुखाचा शोध घेण्यासाठी रोज राब शेतात मरमर कर, इकडं मरमर कर, तिकडं मरमर कर, हे करत असतो. बरोबर आहे की नाही? पण हे लक्षात घ्या की त्या सुखाच्या मुळापाशी, म्हणजे कधी म्हातारपणी जवळ असं मी तरी थोडक्यात सांगेल, जे तुमच्या भाषेत समजून तसं सांग, त्या मुळाशी दुःख लपलेलं असतं आणि ते दुःख खूप अवघड असतं. म्हणजे आम्ही आमच्या गुरुची शिकवण जशी संस्कार तसे गेले, आम्ही जास्त करून म्हाताऱ्या माणसासोबत गप्पा मारायला जास्त बसतो, कारण की त्याला त्यांचा एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून काहीतरी नवीन घेता येतं. आणि त्या वयापर्यंत माणसाने कसे सुख आणि दुःख भोगले हे पण त्यांच्याकडनं जाणून घेता येतं. आणखी बरीच गोष्टी जाणून घेता येते, ज्याचा त्याचा भाग आहे. कोणाला काय भेटतं, कसं भेटतं. सुख शोधणाऱ्या मनुष्याच्या हाती म्हणजे त्याच्या पदरात दुःख पडतात. मग सुखाचा प्रतिकार करताना आपली सोडवणूक होत नाही, तेव्हा मनुष्य विवळ होऊन रडतो. अर्थात यातून सोडवणूक कशी होईल, कोण करील, तेव्हा दुःखापोटी देवाला साकडे घालत असतो. आलं ना म्हातारपणाचं वर्णन? पहा, माणसाकडे लक्ष द्या थोडस, त्यांच्याकडे जा बसा, जी नैतन्य असेल किंवा नसेल त्यांच्या गप्पा ऐका, काय त्यांचं असेल. हो राब लागलं, हो थंडी पाहिली नाही, ऊन पाहिलं नाही, काय पाहिलं नाही, सगळं राबू पार आता हातपाय ढिल्ले झाले. पण आता काय सांगू, बरं यायचे ते काय, त्याला काय इलाज असं तो माणूस असं म्हणला का? नाही हो, ते दिवस लय अवघड होते. म्हाताऱ्या माणसं जवळ बसताना असं विचार शेवट ते असं म्हणला का? नाही हो, ते जुने दिवस इतके असे वेगळे होते, लय दुःख होतं, लय हातपाय दुखायचे तेव्हा. आता म्हातारपण आला, आता तर असं हातपाय एकदम टाईट आहे. असं झालं का? होणारच नाही. पण अविचारिकपणे सुख मिळवण्याकरिता कुकर्म केले म्हणून देव सहाय्य करत नाही, हे बघून कुटुंबास पुकारतो. तो माणूस शेवट कुटुंबाला पुकारतो का बाबा आता माझ्यासाठी काहीतरी करा रे, मला दवाखान्यात न्या, किंवा आणखी माझं काहीतरी सुख भेटल, मला जेवण पचन, मला जेवण जाईल, मला चालत देव घरात न्या, इकडे न्या, माझ्या मित्राकडे न्या, कार्यक्रमाला न्या. म्हणजे अशा यातना करतो की ह्याच्यातून काहीतरी सोडवा, मला या दुःखातून सोडवा. तो कुटुंबालाही विनंती करतो, त्या परमेश्वरालाही विनंती करतो. तेव्हा कुटुंब सदृश्य म्हणतात, तू हे का करतो आम्हाला माहित नाही. तेव्हा याचा विचार कर्म कसे व का करावे. मनुष्य जे कर्म करत असतो ते फक्त वासनापोटी धरून कर्म करत असतात. त्यावेळेसच विषय होतो, आता तुम्ही काय केलं आम्हाला काय माहिती. जसं वाल्मिक ऋषी, सगळ्याला माहिती, वाल्मिक ऋषी हे अगोदर माणसं मारायची आणि जसे माणसं मारले कधी एक खडा टाकायचे. त्याला एक दिवस नारद मुनी भेटले. तर नारद मुनीला मला तुम्हाला मारायचं म्हणे. मार म्हणे, त्याला काय, आज न उद्या येणारच आहे. पण तू हे कर्म का करतो? ते म्हणजे माझ्या संसार प्रपंचासाठी करतो, माझ्या पोला बाळाला लागतं म्हणून मी करतो, लुटतो लोकांना, ते पैसा घरी देतो, त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालतो, माझा प्रपंच त्याच्यावरती चालतो.
चांगलं तुझं कर्तव्य आहे. तुझ्या घराचं पालन पोषण करणं, त्याला सांभाळणं हे तुझं कर्तव्यच आहे. बरोबर आहे. मी माझं कर्तव्यच करतो. पण तुझं जे काही कर्तव्य करत असताना तू जे हे पाप करतो, त्या पापाची भागीदारी तुझे कुटुंब आहे का? आता त्याचं कुटुंब आहे, त्याच्यावरती प्रेम करत होतं, स्नेह करत होतं. हा बायकोवरती प्रेम करत होता, पोरांवरती, त्याच्या आई वडिलांवरती प्रेम करत होता. आत्मविश्वास आपल्या शब्दाच्या पुढे तर कोणी नाही, कारण की तेवढा खतरनाक तो त्यावेळेस होता. मग बरोबर आहे. प्रश्न आला समोरून नारदाचा की तू जे पाप पुण्य करतो याच्यामध्ये तुझे प्रपंचातले सगळे भागीदारी आहे का? त्याला विचार पडला. मग आहे म्हणे. असं कसं? असल्याशिवाय का? नाही. नारद म्हणजे तू तुझ्या मनाची नको सांगू, तू एकदा घरी जाय. मी इथंच राहतो, लागलो तर तू मला झाडाला बांधून ठेव, मी इथंच. घरी जाऊन तुझ्या बायको, मुला, बाळाला सगळ्याला विचार का मी जे काही कमवून आणतो, जे तुम्हाला खाऊ घालतो, मी जे त्याच्यासाठी जे काही कार्य करतो, जे कर्म करतो, या कर्मामध्ये तुम्ही सगळेजण माझे भागीदारी आहे का? एवढाच प्रश्न आहे. जास्त माझा मोठा प्रश्न नाही. काही नाही. एवढ्या प्रश्नाचं उत्तर तू मला येऊ दे. तुझ्या मनाचा नको देऊ. घरी जाय. घरी जाऊन तू त्यांना विचारपूस कर आणि मग त्यांना विचारपूस करून आल्यावर तर मला या प्रश्नाचं उत्तर दे. चालन म्हणे तुम्ही इथंच थांबा. मी एक शब्दाचं वचनी, एक पक्का आहे. मी इथंच थांबणार, तू येईपर्यंत इथंच थांबणार. वाल्मिक गेला घरी. त्यांनी विचारलं बायकोला, का ग म्हणे तू तर माझे जीव की प्राण आहे, अर्धांगिनी आहे ना, जीव की प्राण आहे, सखी आहे. मी जे कर्म करून आणतो ते तुला उदरनिर्वाहासाठी आणून देतो. ह्या कर्मामध्ये तू भागीदारी आहे का? ती म्हणे तुमच्या कर्मामध्ये मी कशी भागीदारी? तुम्ही कुठून आणत्या, काय करते, कस करते, मला काय माहिती? तुमचा धर्म आहे आणून देणे, माझा धर्म आहे करून तुम्हाला सगळ्याला खाऊ घालणे. एवढंच करते. म्हणजे मग मी तुमच्या पापात भागीदारी नाही. एक माणूस वगळला. बापाला विचारलं, बाबा तू तेच उत्तर, तू काय करतो आम्हाला काय माहिती, तू आणतो तिकडून आम्ही खातो. पोरांना विचारलं, तेच उत्तर. म्हणजे काय? त्याला कळून चुकलं नाही. हे तर सगळं आपण तर आतापर्यंत अंधारात होतो. हा गंमत फसली. हे तर आपल्या एकाही कर्मात भागीदारी नाही. मग परत नारदाकडे आले. नारदाला विचारलं, नारदा हे तर म्हणजे कोणीच कर्माचे साथी नाही, हे तर फक्त जन्माचे साथी आहे. हेच तुला समजून सांगत होतो का ते तुझ्या कर्माचे साथी नाहीये. मग तू जे काही कर्म करतो, जे पाप करतो, या पापाचे भोग तुलाच एकट्याला भोगावं लागणार आहे. हे तुला सुटणार नाही. कसे सुटणार नाही? हे आजपर्यंत कर्माचा हिशोब कधीच कुणाला सुटला नाही, तर तुला काय सुटणार म्हणे. मग त्याच्या डोक्यामध्ये उजेड पडला. मग ते नारदाचे पाय धरून रडू लागला. मग आता याच्यातून मला कसं सोडवणार? मग नारद म्हणे राम 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 म्हण आणि इथं बस, त्याच्याने तुझं पाप शालन होईल. का बरं? राम हा बीज मंत्र मोठा आहे. साक्षात महादेव राम बीज मंत्राचं उच्चारण करतात. तर रामाच्या नावात इतकी ताकद आहे. हा अग्नी मंत्र आहे, यांनी पाप दग्ध होते. म्हणून राम हे नामस्मरण तू कर. ते राम तर मला कधी जमलं नाही, मी तर सगळे लोक मारलेच, मला मारा जमत. चालन तुला जे जमतं ते. नाव अनंत कोटी ब्रह्मांडाला ऐकायचे अनंत नाव आहे, त्याच्यामध्ये राम काय मारा काय नाव त्याच आहे. तुला जे मुखात येईल ते म्हण. मारा 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 म्हणत राम राम म्हटला आणि त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. तसंच इथे छोटीशी मी कथा त्याच्यासाठी सांगितली का आपण जे काही कर्म करतो याचं फळ फक्त आपल्यालाच, त्याचे वाटेकरी कोणी नाही. मग कर्म करत असतानाच आपल्याला लक्षात यायला नेमका आपण करायचं काय आणि कसे. जे काही कार्य करतो त्याबद्दल वर्म जाणून घ्यावे. कारण कर्म करत असताना वर्म जाणून न घेतले तर कर्माचे फळ वाईट किंवा चांगले न कळल्यास भोगावेच लागतात. तो विषय कसं आपण एखादं कार्य करताना असताना त्याचं कर्माचं वर्म जाणून घ्या का हे केल्याने पुढे काय होऊ शकतं, चांगलं होणार आहे की वाईट होणार आहे. याचे जर कर्माचे वर्म जाणलं तर आपल्याला कर्म करणं सोपं जातं. म्हणजे आपल्याला जे काही कर्माचं फळ पुढे भेटणार आहे हे त्या पद्धतीनं भेटत असतं. असे दुःख भोग भोगणारा वासना धरून कर्म करतो, ते दुःख भोग वासना भोगास
कुणीच मदत करीत नाही. म्हणजे ज्यावेळेस ते भोग येतात आपल्याला भोगायला, त्यावेळेस भोग भोगताना कोणी मदत करीत नाही. ज्याचे त्यालाच कर्म भोगावं लागतं. आपल्या अंगाला ताप आल्यावरती तुम्ही जंगलात जाऊन लपा का डोंगरात जाऊन लपा, तो अंगचा ताप कुठे आहे? आपल्या अंगात आहे. असं अंगातून काढून ताप बाजूला ठेवतोय तो का? नाही, आज माझं काम जरा हे ताप तू बाजूला राह, मी एवढं काम करून येतो, मग परत तू माझ्या दे. असं ज्या वेळेस कर्माचं फळ भोगण्यासाठी आलं त्याच वेळेस ते भोगावंच लागतं आणि ते ज्याचे त्यालाच भोगावं लागतं. परमेश्वर देखील त्याला माफ करत नाही. यासाठी शुद्ध भाव जर असेल तर वासना मनाला भ्रमित करू शकत नाही. पण मनुष्याचे मन जे काही चांगले वाईट याचा अधिकार फक्त मनच ठरवत असते. आपण जे काही कर्म करतो आधी आपल्या मनात येतं हे असं करू आणि मग आपण ते कर्म करतो. म्हणजे इथं सगळ्यात मेन मुद्दा, जो मेन भाग आहे हा मनाचा आहे. सगळ्यात विचित्र मन. या मनाच्या विचाराने माणूस कर्म करीत असतो. तर एकदा आपल्या मनाशी एकनिष्ठ व्हा, एक मन एकदम असं निर्मळ करा, स्वच्छ करा की जे काही आपण कर्म करतो हे शुद्ध भावनेचे असायला पाहिजे. निपट निरंजननाथ महाराज म्हणतात, हे सर्व कर्म वाहळून होऊ नये त्याकरिता मनाला आपल्या ताब्यात ठेवा. मन आपले करा. ज्ञान प्राप्त करण्यासाठी मन आपल्या ताब्यात घ्या, म्हणजे आपले करा. मग ज्ञान प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. ज्यावेळेस मन आपल्या ताब्यात आपण करू त्यावेळेस एकदा मन आपल्या ताब्यात आलं तर त्यावेळेस ज्ञान प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. कशी वेळ लागत नाही? मन जर आपल्या ताब्यात असलं, समजा आता इथं सगळे आपण बसलेलो आहे, बरोबर नाही? शरीर रूपाने बसलेलं आहे आपण सगळे, पण मन घरी पिंट्या काय करीत असं कोण? वावरामध्ये कुत्रे आले कोण? तिथं तर आपण ते भाजीचं रोड वाट्यावरच ठेवून आलो. एखादी बकरी आली तर घेऊन खाऊन. मन कुठे? मन आहे कोणाचे फोन वाजतील, मन गेलं फोन मध्ये, अरे कोणाचा आहे? पिंट्याचा आहे, अरे चिंट्याचा आहे, अरे याला काय सांगा कोण आता. ह्या भ्रमामध्ये मन इकडे तिकडे भटकत असते. म्हणजे मन एकदा आपलं केलं तर ज्ञान मिळवण्यासाठी सोपं होतं, त्याला वेळ लागत नाही. मनामुळेच भक्ती मार्ग जोडला जातो. बघा, मन आपले केले तर तो मन आपल्याला भक्ती मार्गाकडे वळवता येतं, सहज ते काम सोपं होतं. माझेच एक प्रसंगाचे उदाहरण सांगतो. श्री गुरु म्हणतात, श्री गुरु माऊली बद्दलचे जे जे दृश्य सकळ ते नाशिवंत चपळ, जे केवळ निश्चळ निर्मळ ते विपुल न मानिले. राय रंक वर देता कोंडा मागे एक तत्वता, तैसे म्या केले वर घेता दुर्दैव पुढे येई. श्री रक्त प्रसन्न होऊन संतोषे देता वरदान, म्या काय घेतले हे मागून केवळ भुलनी मूढपणे. देवाचा काय अन्याय म्याच माझा केला उपाय, सर्व सोडून ज्याचे पाय योगी वर इच्छितो. त्याचे धरुणी चरण न चुकविले जन्म मरण, राज्य धोकुनी गळण डोळास आणून त्यास पडलो. क्षणभंगूर विलास लक्ष्मीचा, काय भरोसा आयुष्याचा, काय उपयोग परिवाराचा, अंतकाळीच वेळ येता. भगवान दत्तात्रय समोर द्यायला आलेले आणि वर मागायचा आहे. वर मागताना वर काय मागाव, कसं मागाव हे आपल्याला ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानातून जर आपल्याला त्या गोष्टीचं लक्ष असलं तर ते वर काय मागावं हे त्यावेळेस आपल्याला योग्य वेळी सुचलं पण पाहिजे. म्हणजे ते वर मागताना आपल्याला त्या काय मागाव, जर वर मागताना एखादी गोष्ट चुकली तर नंतर पश्चातापाशिवाय काही नाही. या ठिकाणी आमचे श्री गुरुदेव असंच म्हणतात की मग भगवंत आला द्यायला, त्यावेळेस मी काय मागितलं तर क्षणभंगूर लक्ष्मी मागितली. म्हणजे कशी? जी लक्ष्मी क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही. आपल्या खिशामध्ये आज 1000 रुपये, असं सांगा का पहिल्यापासून 1000 रुपये होते ना आता मी 1000 रुपये ते कधी कमी झाले नाही कधी वाढले नाही, असं नाही होऊ शकत. कारण की लक्ष्मी चंचल आहे आणि लक्ष्मी चंचल असल्यामुळे ते आज किती आहे उद्या किती हे माहिती नाही. म्हणजे काय? शाश्वत नाही, अशाश्वत आहे. त्या शाश्वताचा ध्यास घ्या, ते मागा. कोण कोणाचे पुत्रधारा, कोण कोणाचे मित्र किंकर.
कोठे राहिले राज्य भंडार हा परिवार लटकाची. जो निज करे शत्रू बोधी त्याला बोलून घेते स्कंदी. जो प्रतापे जाळी संधी स्मशानामध्ये टाकीतो तया. माझी परिस्थिती झाली असे मला वाटू लागले. बघा, आपल्या डोळ्यासमोर राजे महाराजे काही ज्यांचं नाव या आपल्या देशाला पडलं असे भरत राजे होते. ते भरत राजाचं नाव आपल्या पूर्ण देशाला पडलं म्हणजे का बरं? फुकट पडलं का? नाही. का बरं पडलं? अख्खा भरत खंड म्हणजे एवढं भारत पूर्ण त्यांचा होता. भरत खंड पूर्ण त्यांचा होता. असे ते भरत राजे आज कुठं आहे का? नाही. अस्तित्वात आहे का? नाही. फक्त त्यांची कीर्ती अस्तित्वात आहे, ते नाही. मग शाश्वत ना शाश्वत आहे. एखाद्याचा किती जरी भंडार असला तर तो सुद्धा शाश्वत राहत नाही. मग असं काहीतरी भगवंताकडे मागा का जे शाश्वत आहे, जे चिरकाळपर्यंत टिकू नये. म्हणजे काय तर आपल्या गुरुच्या चरणातून निघालेली ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर कसं धारण करता येईल हे भगवंताकडे मागणे करा. का ती ही ज्ञानगंगा धारण करण्याची शक्ती आहे मला दे. एवढं जर कधी मागितलं आणि त्या गुरुची जर खरं सरळ रूपाने कृपा झाली तर त्या व्यक्तीला, त्या भक्ताला, त्या मुमुक्षूला काहीच गरज नाही कशाची. तो सहज त्या मार्गाने तरून जातो. कारण ज्ञान असूनही दुर्दैव आपल्या पुढे आले. श्री दत्त प्रसन्न होऊन संतोष आनंदाने वरदान दिले. पण मी काय मागावे ते मला कळले नाही. श्री गुरूंनी वरदान दिले ते वरदान भुलून जे मागावे ते नाही घेतले. त्या श्री गुरुचा काय दोष? तो माझा दोष. मी त्यांच्या चरणी सेवा मागावी पण मला लक्ष्मीचा लोभ वाटला. पूर्वक मागणी केली नाही. म्हणजे काय? विचारपूर्वक मागणी नाही केली म्हणून लक्ष्मीचा लोभ झाला आणि त्या लोभापायी मी जे मागायचंय श्री गुरुदत्तांकडे ते नाही मागितलं. नाही योग वर ते इच्छिती तेच करावे केलेल्या. त्यामुळे माझे मन मरण तरी चुकले असते. मला ज्ञान डोळे असून राज्य धन खूप मागून क्षण भंगूर विलास लक्ष्मीचा. काय भरोसा आयुष्याचा, काय उपयोग परिवाराचा. अंतकाळी वेळी आल्यावर कोणीच मूळ नाही. ज्यावेळेस अंतकाळ येतो त्यावेळेस कोणी मूळ नाही, बाळ नाही, आई नाही, बाप नाही. त्याला कोणी सोडू शकत नाही. फक्त सोडवतो कोण? आई वडिलाचे संस्कार, आई वडिलाचा आशीर्वाद आणि त्या गुरु भगवानचा आशीर्वाद. तो त्याला त्याच्यापासून शेवट सोडवतो. जरी सुरुवातीला नाही. कसा विषय नाही. परमात्म्यामध्ये आपण राहतो आणि संसारामध्ये राहतो. बघा दोन्हीचा भेद बघा. संसार प्रपंचामध्ये जो राहणारा माणूस आहे त्याची जोपर्यंत घरामध्ये चालतीये, त्याच्या हातात व्यवहार आहे, सगळं काही येतोपर्यंत त्याला काका मामा तात्या दादा गिदा सगळं मान पान त्यांच्याशिवाय पान नाही हालत. कुठं कार्य असलं का नाही दादाला सोबत घ्या, अण्णाला सोबत घ्या, त्यांच्याशिवाय म्हणाने आपल्याला कसं जमन, काय करू आपण, आपल्याला माहित नाही, काही नाही आहे की नाही. त्यांना इतका मान बहुमान असतो का त्याचा काही विषय नाही. त्यांच्याशिवाय काहीच होत नाही. आणि हळूहळू वय जसं जातं मग ती सरकार बी 60 वर्षाच्या पुढे थांबू देत नाही. फायलीवर पट्या धरायला लागल्या. धरा मग तुम्ही घरी, आता तुमचं काही काम नाही. तसंच प्रपंचामध्ये ज्या वेळेस त्याचं वय होतं ते आता काका तात्याला आता काही कळत नाही. तात्या आता उरपटी काम करायला लागले. तात्याला एका ठिकाणी बसवा आहे की नाही. म्हणजे काय होतं जसं वय होतं तसं संसार प्रपंचामधलं वजन कमी होतं. त्याला मान पान कमी होतं. पण परमार्थामध्ये उलट जसं त्याचं वय होत चालतं तसं त्याचं ज्ञान वाढत जातं. तसं त्याचं आत्मज्ञान वाढत असतं. आणि आत्मज्ञान वाढल्यानंतर त्या ज्ञानाच्या जोरावरती त्याची इतकी काही प्रचार प्रसार आणि प्रगती होते की त्या ज्ञानाच्या जोरावरती तो भगवंत त्याला हळू सोबत घेऊन त्याच्या सोबत घेतो. आणि त्याला भगवंत सोबत घेतो. त्याचं शेवट जसं जसं वय वाढतं तसं त्याचं वजनही त्या परमार्थामध्ये वाढत असतं. म्हणून भगवंत भक्ती आपण असं सोडविल. मेरा मेरा क्या करे एक श्वास नहीं तेरा. भजले प्रभू को तो जन्म मिटे जन्म मनन का फेरा. हा आपण मेरा मेरा माझं 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 करतो. आपला एक श्वास सुद्धा आपला नाही. कधी आपला श्वास थांबून याची काही आपल्याला शाश्वती नाही. जसं पाण्याचा बुडबुडा जसा फुगला का पटकन फुटतो
तसा हा विषय. कधी कुणाला काय होईल, कधी श्वास बंद होईल, हा कोणी सांगू शकत नाही. विज्ञानाच्या सुद्धा अधीन हा श्वास नाही. तर आपल्यासारखेच काय. मग मेरा मेरा क्या करे, एक श्वास नहीं तेरा, भजले प्रभु को तो जन्म मिटन का मरण का चुक जाएगा फेरा. भगवंत भक्ती जर केली तर हा जो फेरा आहे, म्हणजे परत 84 लाख योनी जन्म, परत 84 लाख योनी, हा फेरा चुकून जाऊ, आपण भगवंतात लीन होऊन जाऊ. म्हणजे आपला आत्मा त्या परमात्मा लीन होईल. म्हणजे परत त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही. गुरु की सेवा जो करे सब संशय मिट जाए, गुरु की सेवा जो करे सब संशय मिट जाए, भुक्ती मुक्ती दोनों मिले कितना सरळ. किती सोपं आहे. गुरुची सेवा जो करील, सुरुवात जो विषय मी घेतला तोच विषय, गुरुची सेवा जो करेल त्याचा संशय डोक्यातला मिटून दे. एकदा त्याच्या डोक्यातला संशय मिटला म्हणजे त्याला मुक्ती आणि भक्ती, म्हणजे भक्ती आणि मुक्ती, पहिले भक्ती आणि मग मुक्ती कसं करता येईल हे त्याला सहज सोपं साधन मिळून जातं आणि त्याला त्या मार्गाने तो मोक्षाला जातो. आत्मा में परमात्मा है जो नर कोई, भेद मिटे सब सुख मिले, प्रगट प्रभु सम होई. प्रभु सम होई म्हणजे काय, आत्मा आणि परमात्म्याला जो काही मिलाप आहे, आत्म्यात आपला आत्मा परमात्मात एकदा लीन झाला म्हणजे त्या ठिकाणी भेद राहणार नाही. आणि ज्यावेळेस तो भेद राहणार नाही, जो भेद संपून जाईल, तर तो व्यक्ती सुद्धा तो परमात्मा होईल. म्हणजे त्याला सुद्धा त्या भगवंतापर्यंतचा मान पान सन्मान मिळेल. अशी पद तो पद हे त्या पदापर्यंत ते जातील. मनुष्य जन्मास आल्यापासून मरेपर्यंत माझा म्हणतो, पण मनुष्य जन्मास हे सुद्धा माहित नाही की आपण जो श्वास घेतो तो देखील आपल्या स्वाधीन नाही. त्या प्रभूची भक्ती गुरुच्या माध्यमातून करून घ्या, तरच आत्म्याला परमात्मा पर्यंत पोहोचता येते. म्हणजे काय, गुरुची संगत करा. म्हणजे गुरु भगवंत परमात्म्याचे दर्शन घडून यावे वाटत असेल त्यासाठी भक्ती करावी लागते. पण गुरु करून जी भक्ती कराल ती गुरु सानिध्यातच जर भक्ती केली तर परमेश्वराच्या रूपाने दर्शन करते. भगवंत भक्ती कशी करावी हा अनुभव असावाच पाहिजे. ह्या अनुभवासाठी त्या भक्ती पंथाच्या वाटेने जाण्यासाठी गुरु सगुण निर्विकारी ब्रह्मज्ञानी असायला पाहिजे, तेव्हा आनंद मिळतो. आला विषय असा. गुरु म्हणजे एवढं सगळं आतापर्यंत मी जे काही सांगितलं हे आपल्याला करायचं असं वाटत असलं तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो कोणी असेल आणि जो काही मार्गाचा पहिला पाया असेल तो फक्त गुरु. तो गुरु कसा करावा हे एकदा सांगितलं, त्या पद्धतीने जर गुरु केला, कसा सगुण निर्विकारी आणि ब्रह्मज्ञान, हे 3 गुण त्याच्यामध्ये पूर्णतः असले पाहिजे. तेव्हा तो जो आपण केलेल्या परमार्थाचा आनंद आपल्याला मिळतो. आणि अशा आनंदाबरोबर दुःख व खेद होत असतात. म्हणजे असा जर आनंद असला तर त्याला दुःख आणि खेद होतच असतात. म्हणून मनावर संयम, शांतता, स्थैर्य ठेवावे. म्हणजे या मार्गावरती चालताना सगळ्या मी सांगितलं अगोदर का या मार्गावर जाताना जो परमार्थ मार्ग करतो त्यालाही दुःख भोगावेच लागतात. त्याला काही दुःख चुक भगवान परमेश्वराने जे काही अवतार धारण केले त्या अवतारामध्ये पण त्यांना दुःख भोगावंच लागले. बिना दुःखाचे तो भगवंत होते. पण या मृत्यू लोकाचा जो नियम आहे त्या नियमाच्या बाह्य अंगावर कोणी जाऊ शकत नाही. त्या सृष्टीचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. त्या नियमाचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळे भोग आणि दुःख हे भोगावेच लागतात. म्हणून मनावर संयम, शांतता, स्थैर्य ठेवा. त्यासाठी मनावर शांतता ठेवा, ताबा ठेवा, स्थैर्य ठेवा, संयम ठेवा. तेव्हा भक्ती करण्याचा अनुभव आपल्याशिवाय आनंद आल्याशिवाय आनंद नसतो. पाण्यातील मासा निद्रा घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा. जो पाण्यात मासा झोपतो तो कसा झोपतो हे आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. त्याच्या वंशाला जावं लागेल तेव्हा कळेल. तसंच हे परमार्थ मार्गावरती एकदा त्याच्यात जावं लागेल, त्याच वेळेस हा अनुभव आपल्याला घेता येईल. म्हणजे प्रसंगाशिवाय अनुभव घेता येत नाही. प्रसंगाची अनुभवाची खात्री आल्याशिवाय भक्ती
करता येत नसते अशी, आणि त्याशिवाय आपल्याला ती भक्ती कळणार नाही. कशी कळणार? हा प्रसंग भोग आल्यावर अनुभवाची खात्री होत असते, पण गुरु करण्याची गरज असते. बघा ना, माझ्या भक्तीचा देखील अनुभव असाच आहे. यात मी अनुभव लिहिण्याचे विचार करतो की आनंद लिहू की खेद की दुःख, काय लिहू, कुठून सुरुवात करू, माझे मन गोंधळते. पण जाऊ द्या, आनंदच दुःख खेद या गोष्टी असतात. आमच्या गुरुमाऊलींनी जे लिहिलं त्यांचं म्हणणं असं आहे का नेमकं काय लिहू, दुःख आनंदी का सुख, काय लिहू? तर आनंदाचं दुःख आणि खेद या गोष्टी असतात असं त्यांचा विषय. प्रसंग माझ्या जीवनात अनेक आले, त्याबरोबर दुःख, त्यातून अनुभव आला, जीवाला खात्री पटली. सर्व गोष्टी जीवनात यायला पाहिजे, त्याशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही. म्हणून मनुष्य जीवनास प्रसंग आल्याने अनुभव व खात्री पटते. म्हणजे आमचे गुरु माऊलीचा असा अनुभव की त्यांनी देवाकडे सुख नाही मागितलं, उलट त्यांचा विषय असा आहे की मला दुःख दे, असं दुःख दे की त्या दुःखातून अनुभव येईल, आणि अनुभव आल्यावरती म्हणजे प्रसंग आल्यावरती त्याच्यातून अनुभव शिकायला मिळेल, आणि त्या अनुभवाच्या जोरावरती मी आणखी माझ्या मनाला दृढ करून या भक्ती मार्गावरती पुढे 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 नेत आहे. सुख व दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मनुष्य प्राण्याने जगण्याचे शिकावे. सुख आल्यावर दुःखाचा विसर पडू देऊ नये. सुखाचा आनंद सुखाचा आनंद अनुभवता येतो. दुःख म्हणजे वाईट कर्म करणे, म्हणजे दुःखाचे भोग. सुख म्हणजे चांगले कर्म करणे. ज्याला दुःख आहे त्याला सुखाची जाणीव होते, कधी सुख आल्यावर, पण कधी दुःख भोगल्याच्या नंतरच. आणि एखाद्याला नुसतं सुखच आहे, त्याला दुःख काय माहिती नाही, त्याला काय जाणीव. मग सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला दुःख आलंच पाहिजे, आणि दुःखाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला सुख आल्यानंतर दुःखाचा अनुभव येतोच. म्हणजे त्याला दोघांची किंमत कधी कळते? दोन्ही गोष्टी ज्यावेळेस येते त्यावेळेस. या दोन्ही गोष्टीतून जो समान होतो, म्हणजे त्याला दुःख आलं काय, काही विषय नाही, आणि सुख आलं काय, काही विषय नाही. तो माणूस म्हणजे स्थिर अवस्था, म्हणजे त्याच्या अंगी स्थैर्य, शांतता आणि संयम हा तिन्ही गुण त्याच्या अंगी ठसून भरले जातो, येतो. खऱ्या अर्थाने आई वडिलांचे संस्कार, आशीर्वाद व गुरुज्ञान समजल्यावर सुख दुःखाचा भेद मिटतो. गुरुज्ञान धार्मिक प्रवृत्ती बनते. आई वडिलांमुळे संस्कार मिळते आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. बघा, आई आणि वडिलांच्या संस्कारामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी लहानपणीपासून शिकतात. आई कधीपासून संस्कार करते? ज्यावेळेस तो मनुष्य त्या आईच्या गर्भामध्ये असतो, त्या गर्भामध्ये असल्यापासून ती आपल्याला आई संस्कार करीत असते. मग या अनुषंगाने हळूहळू जर समजा पूर्ण खोलवर गेल्यावरती विचार केला तर असं लक्षात येईल का जगामध्ये सगळ्यात पहिला जो गुरु असेल आपला कोणाचा, प्रत्येकाचा बरं का, ज्यांनी आईच्या उदरामध्ये जन्म घेतला ते, त्यांचा सगळ्यात पहिला गुरु कोणी असेल तर ती आई. कारण की आई ही बाळाला जे काही संस्कार देते ही आपल्या गर्भामध्येच देते, बाप नाही देऊ शकत गर्भात संस्कार, आई. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ते त्या आधारावरती पहिल्या गुरु जो कोणी असेल तो फक्त आई, आणि तिच्या संस्कारावरती आपलं हित अहित या गोष्टी बऱ्याच काही संबंधित असतात. भक्तीचा छंद असा लावा ज्याने, अशा भक्तीचा छंद जीवास लावून घेतला त्याने भगवंतास आळविले. ज्याने भक्तीचा छंद आपल्या जीवास लावून घेतला तो माणूस भगवंतास कधीही आवडू शकतो. कारण भगवंत हा फक्त भक्ताचा आणि भक्तीचा गुलाम आहे. जिथं त्या भगवंताची निस्सीम भक्ती होते त्या भक्ताकडून, तर त्या भक्ताचा तो गुलाम असतो, त्याला त्या ठिकाणी यावेच लागते. जाणले मानले शरण गेले ते अशी पदी त्वपदी गेले. ज्याने हे जाणलं, ज्याने ते मानलं, अशा लोकांना तो भगवंत अशी पद त्वपद देत असतो. ते पराशर, वामन, सुख अशी किती नावे सांगू. श्री गुरु दत्तात्रय म्हणतात 84 योनी भोग भोगून असा नरदेह म्हणजे मनुष्य जन्म मिळतो.
पण मनुष्य आपले हित काय मनुष्य जन्मात असे समजून घेत नाही. मनुष्य जन्म येण्याआधी प्रत्येक योनीत किती दुःख व यातना भोगतो. प्रत्येक योनीचे दुःख भोग भोगावेच लागतात. मनुष्य योनीत दुःखाचे भोग सांगता येत नाही. बघा आपण पाहतो बकऱ्या आहे, कुत्रे, मांजरी आहे, जलचर प्राणी आहे, भूचर प्राणी आहे, खेचर प्राणी आहे. या प्रत्येक योनीतून आपला जन्म होऊन आलेला आहे प्रत्येकाचा. असं कोणीच नाही सोडला की ह्या कुत्रे मांजरेचा जन्म त्याला भेटला. हा मनुष्य देह या सगळ्या जन्मातून येतो आणि मग शेवटी या मनुष्य जन्मामध्ये येतो तो. पण कुत्रे, मांजरे, बैल जे काही प्राणी आहे हे त्यांचं दुःख सांगू शकतात का? का? वाचा नाही ना. वाचा नसल्यामुळे हे त्यांचे दुःख कुणाला सांगू शकत नाही. पण ते भोगावंच लागतं त्यांना. ते काही चुकत नाही. मग एवढ्या जन्माचे दुःख भोग संचित जे काही आपण घेऊन येतो ते मनुष्य जन्मात ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला वाचा येते. आणि वाचा असल्यावर आपल्याला ते सुख आणि दुःख सांगता येते. एवढं सगळं असताना तरी सुद्धा मनुष्य योनीचे दुःख भोगून दुःख झाल्याचे विसर पडतो. एवढं दुःख भोगले आपण म्हणजे 33,99,999 योनीचं दुःख भोगून सुद्धा आपण या मनुष्य जन्मात आल्यावर पण विसरून जातो आपण इतकं दुःख भोगले. आणि आता आपण दुःख भोगायला तयार. कशासाठी? फक्त आपल्या मनाच्या वासना पुरवण्यासाठी. बस बाकी काही नाही. फक्त मनाची वासना. या मनाच्या वासना पुरवण्यासाठी आपण आज बी कसं एखाद्याला शुगर आहे आणि त्याला शिरा लय आवडतो. येऊ दे त्याच्या समोर शिरा. अरे आता शिरा आला ना आपण नाही खायचं. डॉक्टर तर म्हणे शिरा नाही खायचा. हे डॉक्टरचं काम आहे म्हणतच राहत होते. त्याला काय एवढं दाबून पंक्तीमध्ये शिरा खाल्ला आणि घरी गेला. वाढली शुगर. कसं खाऊ? मला दवाखान्यात द्या रे, दवाखान्यात द्या रे. मग त्याचे जे रात्रीचे दुःख आहे कुणी आणले? त्याने स्वतःच आणले. कोणी खाऊ घातलं का? नाही हो तुम्हाला शिरा खास लागल. पंक्तीचा आहे, देवाचा आहे, काही होत नाही खा. असं काही झालं का? कोणी वंदबरी करत त्याला खास म्हणून. आपलं मन आपल्या मनाची वासना पुरवण्यासाठी आपण जे कृत्य केलं, जे कर्म केलं त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं. आपल्याला इतर लोक काय करतील? दवाखान्यात घेऊन दुःख राहिलं, दवाखान्यात देतील, खर्च करतील, त्याची सेवा करतील. ते सेवेचं पुण्य त्या जो कोणी सेवा करेल त्याला ते पुण्याचा भाग भेटणारच. तो पुण्याचा भाग जो आजारी व्यक्ती त्याला नाही भेटणार. जो त्याची सेवा करेल त्याला भेटल. पण जो आजारी आहे त्याला आजाराचा त्रास होणारच आणि तो त्याला भोगावंच लागणार. अशा प्रकारे जे पापाचे आचरण करून मनुष्य जीव संकटात घालतात. श्री गुरु दत्तात्रय सांगतात बघा पशु पक्षी जळजीव योनी जन्म झाल्यावर त्यांच्या शरीराचे उपयोग होतात पण मनुष्य शरीराचे काहीच उपयोग होत नाही. कारण मनुष्य मेल्यावरती जाळून टाकतात. मनुष्य जन्म आहे आपला बरोबर ना. किती पुण्यवान आपण तो मनुष्य जन्म आहे. पण भगवान दत्तात्रय जरा थोडस वेगळ्या प्रकारे सांगू लागले. काय? अरे हा मनुष्य जन्म इतका असा आहे की ह्याला मेल्यावरती फक्त जाळूनच टाकेल. ह्याला दुसरं काय नाही. तुम्ही म्हणशाल जाळत यावी गाडत यावी. हा जो काही हा वाद नको. जाळणे गाडणे आणखी काय प्रकार असेल. कोणत्या समाजामध्ये विहीर असते त्यांची पाण्याची विहीर एका डोंगराच्या कोपऱ्याला विहीर तयार केलेली असते आणि अशी घसरमुंडी सारखं केलेलं असतं. ते जाळीत नाही गाडीत नाही. ते त्या विहिरीमध्ये जसं तसं मळ सोडी तर ते विहिरीत जात आणि ते त्या विहिरीतच सोडू देते. त्याला ते काही करीत नाही. म्हणजे अशी बी प्रकारे म्हणजे काय. पण शेवट हा विषय आपला की त्या शरीराचा काहीच उपयोग होत नाही. 400 एकर शेती किती मोठा माणूस आपण. 400 एकर शेती किती मोठा माणूस. आणि तो मेला. मागच्याच वर्षी त्याला 2 कोटीचा बंगला बांधला. सांगा बरं त्याला बंगल्यात ठेवतील किती वेळ? ते मेल्यावरती बंगल्यात किती वेळ ठेवतील? उचला म्हणे पटकन वळणा गेला म्हटला लहान लहान लेकर हे करतील जाऊ दे त्याला तिकडं शेतात वावरात नेऊन तिकडं जाळा नाही तर जाळा जे काय त्यांचं प्रथा असेल तसं पण घरात ठेवलं.
हा मनुष्य देहाचा उपयोग आहे. काय? काहीच नाही. पण प्राणी पशु पक्षी जर घेतले तर पहा, त्यांच्या चमड्याच्या चपला होती, पक्षी आहे त्यांच्या पीस वगैरे असतात त्याचे शोपीस होतील, आणखी काही पक्षी जे काही असतील त्याच्या दाताचं काही ना काही शोभवंत वस्तू होती. म्हणजे प्रत्येक योनीतले जे काही शरीराचे रूप आहे हे काम येतात, त्याचं काहीतरी केलं जातं. पण मनुष्य जन्म हा मनुष्य योनी जे काशी आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत देवाची सेवा करावी. म्हणून अण्णाबाबाचे म्हणणे आहे, म्हणजे आमच्या गुरुमाऊलीचे म्हणणे आहे, भगवंत भक्तीचा छंद मनुष्य जीवास लावा. हाच संदेश अण्णाबाबांच्या विचारात आणा. कारण मनुष्य शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत भगवंत भक्ती करावी. जन्म मरणाच्या फेऱ्या चुकतील. ज्याला परमार्थ कळाला त्याला हित कळाले. वर सांगितल्याप्रमाणे मानव शरीराचे काहीच होत नाही, पण भक्ती करून साध्य केले तर हित नक्कीच होते. आमची गुरुमाऊली त्याच्यामधला एक सगळ्यात मोठा जो काही भाग आहे तो सांगते. काय? मनुष्य शरीराचं काय होत नाही, बरोबर आहे, पण जोपर्यंत मनुष्य शरीर आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत त्या भगवान परमात्माची सेवा करा. सेवा करून आल्या जीवनाचं हित करा. कसं करा? आपण स्वहित करा. हा झाला एक मुद्दा. पण आपलं स्वहित झाल्यावरती आपल्याकडे पाहून, जर जाऊ द्या लाख लोकांची गोष्ट नाही करीत, 1000 लोकांची गोष्ट नाही करीत, आपल्या घरातले जरी एखादा जरी परमार्थ मार्गावरती आपल्याला पाहून जर लागला, आपलं तर हित झालंच. पण त्याला मार्ग भेटला म्हणजे त्याचंही हित होईल, त्याचं पाहून 4 लोकांचं हित होईल. म्हणजे बघा ही कडी किती लांबपर्यंत जाईल तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत. जसं पिढ्यानपिढ्या चालत आलं तसंच हे पिढ्यानपिढ्या चालत राहील. आणि हे चालत चाल. आपण भक्ती करा नका करू, आपण परमार्थ करा नका करू, 4 लोकांना आपल्याला परमार्थाचा मार्ग देता येतो नाही येतो हा भाग बी नका करू. पण ही साखळी चालूच राहणार आहे, ही बंद होणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ही साखळी चालू राहणार आहे. पण आपल्याला जर मनुष्य देह हा मिळाला, जर या साखळीमध्ये कुठंतरी आपलं नाव जोडलं गेलं, किती भाग्य हो. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे का? आपण जे साधू संतांचे नाव घेतो ते बी तर एक मनुष्यच होते, ते बी एका आईच्या उदरातून आले. त्यांनी पण या मृत्यू लोकांमध्ये कार्य केले, बरोबर आहे की नाही? आपल्यासारखंच खाल्ले, हातानेच जेवले, डोळ्यानेच पाहिलं, नाकाने श्वास घेतला, कानानेच ऐकलं, त्याच्या वेळी काही वेगळं केलं का? नाही. पण त्यांनी असं काहीतरी करून गेलं, असं काहीतरी करून गेले ते, आज सुद्धा त्यांचं नाव आहे. हा मनुष्य देह आहे तो पण असं काहीतरी करा, असं आमचे गुरुमाऊली सांगतात की ह्या जन्म असेपर्यंत असं काहीतरी करा. ह्या साखळीमध्ये आपल्याला कुठंतरी आपलं नाव नाही, राज्यभर असलं चालेल, आपल्या गावापुरतं, आपल्या घरापुरतं, किंवा आपल्या पूर्ण एखादं शहर घ्या, किंवा आपल्या जवळ राहणारा मित्रपरिवार घ्या, यांच्या पुरतं का होईना, का त्यांच्या पिढीतून आपलं नाव हळूहळू 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 पुढे जाईल. असं काहीतरी करा. म्हणून तरी भक्तीचा स्वीकार करा, पण मनोभावे भक्ती असू दे. काय करा? त्याचा स्वीकार करा आणि मनोभावे अशी काही भक्ती करा की त्या भक्तीतून आपल्याला ह्या प्रकारे आपल्या जीवनाचं सार्थक करता येईल. ही तळमळ सगळ्या साधू संतांची असतेच. आणि त्यांचं काम आहे सांगायचं, आपलं काम आहे ऐकायचं. करणारे करतील, जे करतील ते तरतील, ते नाही करतील तेही तरुण. असाच विषय आम्ही आमच्या मनाला समजून सांगतो. किती वेळ आणखी करू का? 1 वाजला, 6:15. 5 मिनिटं. कारण पुन्हा मनुष्य जन्म मिळणार किंवा नाही याचे भान ठेवून भगवंत भक्तीचा छंद निर्माण करा. म्हणजे या छंदासाठी वेळ काढा. व्यर्थ वासने मागे धावू नका. वासना ही मृगजळाप्रमाणे असते. वासना कशी असते? मृगजळ पाहिलं का? मृगजळ म्हणजे वास. आपण रोडने चाललो, डांबरी रोड आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे,
दूर रोड कडे जर नजर टाकली तर आपल्याला असं वाटत असं पाणी करून वा पाणी करत आहे, बरोबर आहे की नाही? पाणी पुढं, पण पुढं जेव्हा जस जसं आपण पुढं जाऊ तस तसं ते लांब 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 जात असतं. ते काही संपत. आपला जोपर्यंत प्रवास चालू आहे तोपर्यंत मृगजळ हे समोरच असतं. त्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, त्याला कोणी जाऊन असं हात लावू शकत नाही, हे करू फक्त दुरून पाहू शकतो, पण जवळ गेल्यावर भास, बाकी काही नाही. तसं ते मृगजळासारखं आहे. त्याच्यामुळे ही वासना जी मृगजळासारखी असलेली वासना, हिच्या मागे धावू नका. कल्पनेस येते, दूरवर दिसते, तिला आपले करता येत नाही. म्हणून म्हणतो मृगजळ माया सोडा, परमार्थ जोडा. भगवंत खूप दयाळू आहे. भगवंत इतका दयाळू आहे का आपल्यावरती कधीही दया कधीही करू शकतो. मी म्हातारपणी जरी म्हटले का आतापर्यंत जे झालं ते तेव्हा माझ्याकडून झालं, आता तुझ्या चरणावरती मला घे, फक्त एवढा जरी शब्द आपल्या अंतःकरणातून, मनातून नाही. मनातून निघालेला शब्द आणि अंतर्मनातून निघालेले शब्द याला खूप फरक आहे. मनातून निघालेले शब्द वर्ष मनात कसा, लई कटाळलो रे देवा, लईच कटाळलो, आता तू तुझ्या पायावरती घ्या, हा शब्द नको. असा शब्द की तो अंतःकरणातून निघालेला आहे आणि पूर्ण आत्मसमर्पण त्याला दिलेलं आहे का हा देह जाईन किंवा राहीन, आता हे तुझा आहे. तो भगवंत इतका दयाळू आहे, तो शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्या व्यक्तीला, त्या भक्ताला तो आपल्या जवळ करतो. नाही नाही आकाश धरणी, पाहे स्वरूपाची खाणी, स्वरूप आहे अगोचर, गुरु करतो गोचर. करता हे जाणे दृष्टी, दिसे निरंजन, नाही हात पाये यासी, जने म्हणे स्वरूपासी. संत बहिणाबाईंचे भगवंताच्या स्वरूपाबद्दल जे सुंदर असे वर्णन केले आहे. काय, नाही आकाश धरणी, त्याला काय आकाश नाही, धरणी नाही, स्वरूप नाही, खाणी नाही, अगोचर नाही. गुरु फक्त हा एक असा आहे का तो त्याला गोचर करू शकतो. ते बी असं नाही गोचर करू शकतो म्हणजे समोर उभा राहील लगे आपण ये बा आला गोचर, जाणू शकतो. मनातून, अंतर्मनातून जाणू शकतो. असा तो भगवंत गुरु माध्यमातूनच आपल्याला करतो. भगवंत परमात्मा आकाश सारखे किंवा धरणी सारखे, नाही त्या भगवंताच हात पाय, नाही कान नाक डोळे नाही. स्वरूपाची खाण फक्त फक्त ब्रह्मज्ञान शिवाय बघता येत नाही. त्याला ब्रह्मज्ञानाशिवाय बघता येत नाही आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याचं कार्य आहे आपले गुरु करीत असतात. असे असून भक्ताने पुकारावे आणि त्या परमात्म्याने ऐकावे. तो भक्तापासून दूर नाही, आपल्या जवळच असून आपल्या डोळ्याने तो दिसत नाही, कारण ते अगोचर दिसत नाही. पण तो परमात्मा आहे असे, जसे मृगजळ दूर दिसते पण आपण वेगाने धावून गेलो तर ते मृगजळ हेच येते नसते, पण भास आपल्याला निर्माण होतो. तसा परमात्मा नाही. गोचर केल्यावरती तो दिसतो. कसा दिसतो? तो ध्यान रूपाने आपल्या हाकेला धावून येतो, पण भक्ती शिवाय नाही. भक्ती शिवाय हे कार्य होत नाही. मग भक्ती मार्ग अवलंब मग दृष्टीने दिसू लागतो. मग भगवंताच्या रूपास पारावर नाही, पण भक्तीचा छंद करा. भगवंत परमात्मा भक्ताच्या भक्तीस पाहून रूपाचे दर्शन देत असतो. हरिना आणि त्या भगवंताच्या मुखावरती सतत हरीचं नाव असावं. तेव्हा भक्ती छंद लागतो की आनंद व दुःख आणि खेद असतात. असा त्या स्थितीमध्ये ज्यावेळेस तो भक्त जातो त्याला आनंद काय दुःख काय हे सगळं सारखंच असतं. त्यावेळेस तो सगळं समान मानतो. भक्तीचा छंद सर्व काही सहन करून आनंद मिळतो. म्हणून मनावर संयम ताबा असावा. तेव्हा भगवंत भक्तीचा आनंद आल्याशिवाय आनंद नसतो. पाण्यातील मासा जसा निद्रा घेतो त्याप्रमाणेच या गोष्टी होत असतात. असा तो भक्त
त्या गुरुच्या माध्यमातून जी काही सेवा करतो, भक्ती करतो, त्या भक्तीच्या जोरावरती तो भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवतो. मग त्या हृदयामध्ये त्याला आपल्या त्या भगवंताचा अनुभव घेता येतो. आणि त्या भक्तीचा जो काही आनंद असतो तो इतका काय असतो का त्याला सुख दुःख ह्या गोष्टीचं काहीच भार नसतं. आणि तो त्या स्थिर अवस्थेमध्ये राहतो. स्थिर अवस्था कशी बघा आता, सुख आणि दुःख या दोन्हीच्या मध्ये जे काही ती स्थिर अवस्था आहे. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे द्वंद्वाच्या अतीत म्हणजे काय हा भाग एक इथं येतो. तर द्वंद्वातीतम आपल्या गुरुमाऊलीच्या गुरु दत्तात्रयाच्या श्लोकामध्ये द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. जो द्वंद्वाच्या अतीत आहे. द्वंद्व म्हणजे हेच सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे. नाण्याला बी काय बाजू किती? दोन. प्रत्येक गोष्टीची बाजू घ्या त्याला बाजू दोन. मग या दोन बाजू ज्या आहे या दोन बाजूच्या मध्ये म्हणजे आता एखादा तराजू आहे. तराजू जो आहे तो दोन बाजू असतात तराजूला आणि त्या दोन बाजूमध्ये माप पाप आणि पुण्य. बरोबर आहे का? मग या पाप पुण्याला ज्यावेळेस समान करतो त्याला म्हणतात स्थिर अवस्था. आणि ती अवस्था म्हणजे शून्य अवस्था. ज्यावेळेस या शून्य अवस्था म्हणजे मोक्ष अवस्था. अशी ही जी काही तुटकी फुटकी सेवा जे काही माझ्याकडनं देता आलं मी तुम्हाला दिलं. जे काही त्याच्यातला भाग तुम्हाला घेता आला तो तुम्ही घ्या. आणि झालेली सेवा ही माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण करतो. आणि या ठिकाणी प्रवचनाची सांगता झाली. आता यापुढील नियोजन आमचे चौधरी मामा हे करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 नवनाथ महाराज की जय.